ठिकाणी संपन्न होताना सुद्धा आपण पाहत आहोत. या संजय बॉबी प्रीमियर लीगची कार्यकारिणी जी आहे, अध्यक्ष आहेत श्री सुभाष गावडे, कार्याध्यक्ष श्री सतीश म्हात्रे, सचिव श्री प्रशांत वावळ, सहसचिव श्री मंगेश निवंगरे, 12 प्लेयर. साई सचिन 11 पुन्हा पुन्हा सांगणार नाही, तुम्हाला पॅनल्टी लागेल. उपाध्यक्ष श्री आनंद पाटील, उपाध्यक्ष श्री आशिष मोकल, खजिनदार श्री प्रमोद भोईर, सह खजिनदार श्री शंकर वगैरे. तसेच आनंद ग्रुपचे अध्यक्ष श्री संजय पाटील साहेब, अध्यक्ष SBSC अभिषेक संजय बोपी साहेब, तसेच अध्यक्ष SCFK चे श्री दशरथ म्हात्रे, अध्यक्ष RCC श्री भीमराव पवार, अध्यक्ष MYG श्री अरुण मस्कर, अध्यक्ष KBC श्री मोतीलाल कोळी, या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेला लाभत असतं. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी हा झेल काही घेता आला नाही. एक सुंदर संधी होती, कारण जर आपण कॅच घेतला तर निश्चितप्रमाणे आपण मॅचच्या दिशेने आगे जिंकण्याच्या दृष्टीने आगेकूच करत असतो, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारण मध्यात एक झाड असल्या कारणाने त्याला तो चेंडू सांभाळला नाही. मात्र एक धाव काही रोखू शकतो. एक धाव काही रोखू शकले नाहीत. राजू दगडे, आपण कुठे असाल समालोचक? साई सचिन 11ची प्रारंभिक जोडी मैदानात राजू दगडे आणि नॉन स्ट्राईकला आहेत पंकज. अंपायर स्कोर 2. ओके. गोलंदाज मोहन डाव्या हाताने विरोधी दिशेने टाकलेला चेंडू, परंतु एक डिक्लेअर स्वरूपात 2 धावा, 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत होते 4. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते, ती राजू दगडे आणि त्यांचे सहकारी पंकज यांच्याकडून. मोहन याचा पुढील चेंडू डाव्या हाताने सरळ दिशेने, आणि आता मात्र एक उत्तुंग चौकार म्हणावा लागेल तो राजू दगडे यांच्या फलंदाजी साकारलेला. 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 8. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती साई सचिन 11ची. त्यांचे प्रारंभिक फलंदाज राजू दगडे आपल्या फलंदाजी फॉर्ममध्ये, आणि नुकताच एक उत्तुंग असा चौकार करून काढला आपल्या संघासाठी. आपल्या संघाने जी काही जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर ठेवली ती जिम्मेदारी अतिशय उत्तमरित्या निभावताना राजू, आणि आत्ता मात्र लेग बाईच्या रूपाने डिक्लेअर 1 रन, 1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 9. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा खेळून काढल्या त्या साई सचिन 11 संघाने. चांगली गोलंदाजी साकारतात. मोहन कोणत्या प्रकारची आक्रमकता येऊ देत नाहीत. मात्र उत्तुंग असा हवेत असणारा चेंडू, परंतु झेल काही घेता आला नाही, आणि त्याचा फायदा घेतात ते राजू दगडे आपल्या संघासाठी. 2 धावा खेळून काढल्या. 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 11. मोहन याचा पुढील चेंडू डाव्या हाताने सरळ दिशेने सामना करतील ते राजू दगडे, एक आक्रमक शैलीचा फलंदाज. आणि आता मात्र त्यांनी गलीकडे खेळून काढलेला चेंडू थडब्यांच्या दिशेने. 1 धाव काही रोखू शकले. 1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 12. 1 षटकाच्या समाप्तीनंतर साई सचिन 11 संघाची जी धावसंख्या होती ती 12. साई सचिन 11 संघ जाणतो की जर त्यांना विरुद्ध संघ म्हणजे आसोडगाव संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या ठेवायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रारंभिक बल्लेबाज राजू दगडे
आणि त्यांना साथ देतात ते पंकज पाटील. अतिशय चांगली फलंदाजी साकारतात आपल्या संघासाठी. आसुरगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन आले होते ते मोहन. त्यांनी आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 12 धावसंख्याचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे थोडेसे महागडे असे गोलंदाज ठरले ते आपल्या संघासाठी. पाहूया पुढील गोलंदाज कशा प्रकारे आपली गोलंदाजी साकार करतील. तुर्तास आपल्या संघाकडून दुसरी आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन जातात ते मला वाटतं दशरथ नाही. गोलंदाज गोलंदाज कोण? भरत. भरत आपल्या संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आपल्या गोलंदाजीसाठी त्यांचा गोलंदाज सामना करतील ते पंकज. पहिला चेंडू थोडी हप्पी डिलिव्हरी आणि आता मात्र हा खेळूकडे सुंदर त्या खेळूकडे चेंडू झेल काही टिपता आला नाही. आणि 2 धावा संघ सहज एकदा खेळून काढला. 2 धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती 14. राजू दगडे आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करताना, कारण एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून खांदा कॉलनीमध्ये नावारूपाला आलेले असे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढला चेंडू मात्र उत्तुंग षटकारामुळे पुन्हा हा झेल काही टिपता आला नाही. 6 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती बिनबाद 20. राजू दगडे सुद्धा 18 धावांनी आपले फलंदाजी साकारतात. असे चांगलं योगदान देतात आपल्या संघासाठी. आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढले चेंडू. एक धाव खेळून काढले. दुसऱ्या धावटी धावत आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षणाने आता फायदा घेतला. दोन्ही फलंदाजांनी 3 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 23. आसुरगाव संघाला जर या सामन्यामध्ये काही रोचकता पैदा करावी अशी वाटत असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. मात्र असं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते आसुरगाव संघाकडून त्याचा फायदा पुरेपूर उचलतात ते सचिन 11 संघ. साई सचिन 11 संघ. भारताचा पुढील चेंडू लेगबाच्या स्वरूपात डिक्लेअर मध्ये एक धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 24. बिनबाद 24. दोन चेंडू बाकी. अतिशय खराब गोलंदाजी म्हणावं लागेल ते भरत यांची. भरत महागडे असे गोलंदाज आसुरगाव संघाकडून, कारण साई सचिन 11चे फलंदाज राजू दगडे व पंकज पाटील यांनी त्यांच्या गोलंदाज भरपूर समाचार घेतलेला आहे आणि चेंडूसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. चेंडूसाठी पाचारण करण्यात आल्या कारण थोडंसं सामन्यामध्ये रुकावट आलेली आहे. भरत पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवर. सामना करतील ते पंकज. मॅच पटापट घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारचं टाइम वेस्ट करू नये. भरत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती. चेंडू आलेला असल्या कारणानं बॅटफीट डिलिव्हरी. आता मात्र चेंडू काही पंकजाला समजला नाही, परंतु बायच्या रूपाने एक धाव मात्र खेळून काढलेले. एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 25. अतिशय 26 अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती साई सचिन 11 संघाची.
आणि आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती उत्तुंग असा प्रहार केलेला आहे आणि 6 धावा खेळून काढले. 6 धाव संख्येने धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती दोन षटकाच्या समामध्ये धाव दोन षटकाच्या समाजात एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 32. आता मात्र आपल्या संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन शेवटचं षटक घेऊन येतात ते दशरथ म्हात्रे. दशरथ म्हात्रे पाहूया कशा प्रकारे उपयुक्त गोलंदाजी करू इच्छितात, कारण त्यांना माहिती आहे की जो स्कोर झालेला आहे तो अवास्तवाचा स्कोर केलेला आहे आणि राजू दगडे आणि प्रशांत यांनी त्यांच्या दोन्ही गोलंदाजी अक्षरशः पिसा काढलेली होती आणि आता मात्र एक संयमी गोलंदाजी करावी लागणार होती. मात्र दशरथ यांना एक धाव तर प्रशांत यांनी खेळून काढलेले आहे. दुसऱ्या धावसंख्येसाठी पण धावत गेलेले आहेत आणि 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 34. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आहे, त्याचा फायदा मिळाला आहे तो मात्र साई सचिन 11 संघाला. दशरथाचा पुढील चेंडू उजव्या हाताने सरळ दिशेने आणि आता मात्र भिरकावून दिला चेंडू. पावे झेल होतो का आणि झेल काही झालेला नाही, परंतु चेंडू काही बाउंड्रीचे झेल जाऊ दिला नाही. जोपर्यंत चेंडू मैदानात येतो तोपर्यंत 2 धाव खेळून काढले. 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 36. दशरथ पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती उजव्या हाताने सरळ दिशेने आणि प्रशांत यांनी आता मात्र एक उत्तुंग षटकार खेळून काढला आपल्या संघासाठी. 6 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 42. आतापर्यंत खेळल्या गेल्या सामन्यातील हायस्ट स्कोर आहे असंच जणू म्हणावं लागेल. एक धाव घेतलेली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न मात्र एक धावसंख्येने समाधान मानलंय. श्रीजी संघ आणि ACFK संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सामान्य कक्षाजवळ यायचं आहे. आणि आता मात्र राजू आणि खेळून काढले चेंडू आणि चौकार, सुंदर चौकार मला स्ट्राईट ड्राईव्ह. 4 धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती बिनबाद 47. दशरथ सुद्धा आपल्यासाठी महागडे असे गोलंदाज ठरत आहेत. सर्वच गोलंदाजी जवळजवळ धुळाई केलेली आहे ती या 2 फलंदाजांनी, विशेष करून राजू दगडे यांनी. आणि आपल्यासाठी एक धावांचा डोंगर उभा केलेला आहे राजू दगडे यांनी आपल्या संघासाठी. आणि आता मात्र स्क्वेअर चेंडू हा स्क्वेअरच्या धावसंख्येने अवांतरित धावसंख्येत भर. अवांतरित धावसंख्या एकूण धावसंख्येत धावसंख्या पडते होते ती 48. दशरथ मात्रेचा विकेट घेतला तर मोतीराम कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र निर्धाव जाणारा चेंडू. धावसंख्या होती तशीच, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री साई सचिन 11ने 48 रन धाव खेळून काढले. 49 धावांचं लक्ष ठेवलं. ते आव्हान आसुरगाव संघ कशा प्रकारे पेलवणार आपण पाहणार. साई सचिन 11च्या कर्णधाराला त्याने लागलीच आपल्या क्षेत्राचे सजवायचं आहे, जेणेकरून पुढील सामने लवकर खेळण्यासाठी आपल्या आम्हाला मदत होईल. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आणि अतिशय बहादर असा सामना येथील तमाम प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. तो म्हणजे साई सचिन 11 आणि आसुरगाव संघाकडून. साई सचिन 11ने प्रथम फलंदाजी करताना एकूण 48 धावा खेळून काढल्या आणि 49 धावाचं लक्ष ठेवले ते. 49 धावाचं लक्ष ठेवले ते. आसुरगाव संघापुढे श्रीजी संघ. श्रीजी संघाचे कर्णधार, आपण कुठे असाल समालोचक कक्षाशी संपर्क करावा आपल्यामध्ये आणि
ACFK मध्ये नाणेफेक करायची आहे. साई सचिन 11चे कर्णधार आपण लवकरच आपल्या क्षेत्राचं सजून घ्यायचं आहे. आपलं सहकार्य आमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे, याची आपण सुद्धा जाणीव ठेवायची आहे. कांबळे नेवाळे साहेब आणि कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकसाठी एकांबे साहेब आणि नेवाळे साहेब दोन्ही साहेबांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी मैदानामध्ये जायचं आहे. आता होणारी यापुढील होणारी मॅच श्रीजी 11 आणि ACFK 11 यांच्यामध्ये होणारा सामना त्यांच्यामध्ये त्याची नाणेफेक आपल्या दोघांच्या शुभास्ते करायची आहे. आसुरगावची प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल होताना साई सचिन 11 आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता कृपया आपण आपलं क्षेत्र सजून घ्यायचं आहे. साई सचिन 11 कृपया आपण लवकरात लवकर सामना चालू करावा, नाहीतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. या ठिकाणी सुरू असणारा सामना साई सचिन 11 विरुद्ध आसोडगाव. साई सचिन 11 पहिली फलंदाजी साकारताना 48 धावा खेळून काढताना 49 धावांचं लक्ष ठेवतं. आसोडगाव संघापुढे हे 49 धावांचं लक्ष आहे. सीमित 3 षटकामध्ये कशा प्रकारे पूर्ण करणार आसोडगाव संघ आपण पाहणारच. तुर्तास साई सचिन 11चे कर्णधार आपलं क्षेत्ररक्षण सजवताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. आसोडगावची सलामीची जोडी मैदानामध्ये रोशन आणि मोहन यांच्या रूपाने साई सचिन 11 कडून गोलंदाज साई सचिन 11चा गोलंदाज 12 प्रतिनिधी आपला कुठे आहे. आपल्या संघाकडून पहिल्या षटक होतात ते पिंटूच्या गोले सामना करतील ते मोहन डावकरे आताचे फलंदाज. एक काळ असा होता की या फलंदाजाने हा संपूर्ण परिसर आपल्या फलंदाजांनी गाजवला होता. आता मात्र तीच शैली तीच ताकद त्यांच्यामध्ये आहे की नाही आपण पाहणारच. तुर्तास आपल्या संघाची जोर आपल्या खांद्यावर घेऊन आपली फलंदाजी साकार करणारी स्ट्राईकमॅनच्या रूपाने मोहन सामना करतील ते पिंटू याच्या गोलंदाजीचा. पिंटू यांचा पहिला चेंडू 10-12 बॉलची धावगती उजव्या हाताने सरळ दिशेने हाफ पिच डिलिव्हरी आणि आता मात्र मोहन यांनी तो चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि पंच 2 धावा डिक्लेअर स्वरूपात 2 धावा संघाने आपल्या संघाचं खातं कोडलंय ते मोहन यांना माहित आहे की जो लक्ष आहे तो अतिशय कठीण असा लक्ष आहे. 49 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. जर हे लक्ष साध्य करायचं असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. षटकार आणि चौकारांची बरसात करावी लागणार आहे. फलंदाजांना तुर्तास विचार केला तर अतिशय संयमी आणि तेवढी धूर्त अशी गोलंदाजी म्हणाली होती साई सचिन 11ची. पिंटू पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्गवरती उजव्या हाताने सरळ दिशेने पुन्हा हा पीठ डिलिव्हरी परंतु हा चेंडू काही मोहन याला संभाळला नाही. एक निर्धाव चेंडूची समाप्ती म्हणावी लागेल ती मोहन पिंटू यांच्या फॉलो थ्रू मधून निघालेली. निर्धाव जाणारा चेंडू कोणत्याही प्रकारे धावगती नाही. 2 चेंडू आणि 2 धावा. पिंटू पुन्हा आपल्या बॉलिंग मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा त्यांनी चकवलं ते म्हणजे मोहन यांना पिंटू यांचा चेंडू काही समजत नाही आणि अशा प्रकारे लगातार दुसरा निर्धाव झाला चेंडू. एकतर लक्ष आहे ते 49 धावांचं. मला वाटतं एक मानसिक दबाव नक्की त्यांच्या माइंडवरती असावा परंतु त्यांनी तो झुगारून देऊन चांगली फलंदाजी साकार करावी
एवढं मात्र त्यांच्या संघाने निश्चितच लाभदायक ठरणार आहे. आणि क्लीन बोल्ड. आणि आत्ता मात्र पिंटू आणि मोहन यांना क्लीन बोल्ड केलेलं आहे. अशा प्रकारे पहिली विकेट जाते ती आसोळा संघाची. पिंटू आपल्या वैयक्तिक षटकामध्ये एक चांगली सफलता मिळवली आपल्या संघाला मोहन यांच्या रूपाने. मोहन 2 धावांचा योगदान आपल्या तंबूमध्ये परत त्यांची जागा भरून काढली जातात ते नवीन फलंदाज नरेश. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ती साई सचिन 11चे गोलंदाज पिंटू यांच्याकडून. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये एक चांगली सफलता मिळवली मोहन यांच्या रूपाने. पिंटूचा पुढील चेंडू उजव्या हाताने सरळ दिशेने सामना करतील ते नरेश. आणि नरेश यांनी मात्र उंचावर भिरकावून दिला चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नसल्या कारणानं हा उत्तुंग चौकार म्हणावा लागेल तो. नरेश यांच्या फलंदाजी साकारला 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 1 बाद 6. पोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय अगं पोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय. पुन्हा एकदा त्या क्षमतेने खेळून गेला चेंडू आणि पुन्हा एकदा उत्तुंग चौकार म्हणावा लागतो नरेश यांच्या फलंदाजी साकारलेला. लगातार 2 उत्तुंग असे चौकार जे लक्ष आहे 19 धावांचा ते साकार करताना आसोळा 11 एकूण धावसंख्येत भर. धावसंख्या होती 1 बाद 10. तो क्या हो रोशी सोचो कभी ऐसा हो तो क्या हो मंगेश हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. गोलंदाज मोटू गोलंदाज कोण आहे? मंगेश आहे. मंगेश खांदा कॉलनीतील एक नामवंत असे गोलंदाज मंगेश वर्दे. मंगेश वर्दे आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपली गोलंदाजी साकार करण्यासाठी मैदानामध्ये. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू, कोणत्या प्रकारची उंची नाही आणि फलंदाजाला मात्र हा चेंडू काही समजला नाही. निर्धाव जाणारा चेंडू म्हणावा लागेल तो मंगेश यांच्या फॉलो थ्रू मधून. कोणत्याही प्रकारची धावगती नाही, कोणत्याही प्रकारची धावसंख्या वाढीव धावसंख्या नाही. धावसंख्या होती तशीच म्हणजेच डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकूण धावसंख्या होती 11. आणि आता मात्र मंगेश यांचा पुढील चेंडू उजव्या हाताने सरळ दिशेने आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा झेल होऊ शकला असता परंतु एक धाव काही रोखू शकले. एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 1 बाद 12. मंगेशचा पुढील चेंडू उजव्या हाताने सरळ दिशेने हाफ फिट डिलिव्हरी फॉलो थ्रू मधून जाणार चेंडू मात्र कोणत्याही प्रकारे धाव घेऊ शकले नाहीत फलंदाज. निर्धाव जाणार चेंडू म्हणावा लागेल तो मंगेश यांच्या फॉलो थ्रू मधून. मंगेश पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्ग तयार. सामना करतील ते नरेश. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव काही रोखू शकले. एक धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 1 बाद 13. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. 2 चेंडू किती धाव खेळून काढतात फलंदाज आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र अतिशय सुंदररित्या
ऑफ साईडला खेळून चेंडू, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव काही रोखू शकणार नाही. एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 14. 1-14. मंगेश यांच्या अतिशय खरोखर चांगली गोलंदाजी, पूर्णपणे त्यांनी बांधून ठेवलं फलंदाजांना. आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात एक धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 1-15. आणि पुढील समालोचनासाठी मी आपणास घेऊन जातो ते आपल्या या मंचावरील अतिशय उत्कृष्ट असे मराठी समालोचक आदरणीय जयेश साहेब यांच्याकडे. धन्यवाद. विशेष करून आभार, कारण दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती आणि त्याकरता सुट्टी मला दिलात, त्याकरता विशेष आभार. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. ससने नमस्कार. आपण पाहतोय 40+ क्रिकेटचा हा थरार. एक रोमांचकारी अशी स्पर्धा जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज आनंद, निखळ आनंद या क्रिकेटचा एक खेळाडू घेतात. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. मॅच मध्ये केवळ औपचारिकता आहे. 6 बॉल 34ची गरज. 6 चेंडू आणि 34 धावा. मड्रू विवेक आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू यावेळेला सरळ बॅटने फटका फसलाय. कॅचिंग प्रॅक्टिस राहू शकते. खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये दशरथ मात्रे बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या बॅटमधून प्रत्येक जो षटकार येईल ना, त्यासाठी इथे निश्चितच पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भीमरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पारितोषिक वाढेल कदाचित. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, पारितोषिक महागात पडलंय. फलंदाज बाद. इस जंगल में हम दो शेर चल बिरू दशरथजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले आणि केवळ मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. काही वर्षापूर्वी ना एक अल्पेनलिबेची ॲडव्हर्टाईज यायची. ती जर का तुम्ही पाहिला असाल तर त्याच्यावरती टॅगलाईन त्यांची अशी होती की जी ललचाय रहा ना जाय. षटकार खेचण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मी सतीजी मात्रे यांचं लक्ष वेधून कृपया संपर्क साधा. हा फटका फसला. आणखीन एक हॅट्रिकचा बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. होय, हॅट्रिक टिपणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विवेकच्या नावावरती या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. माझ्या साधनी माहुल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साधनी माहुल्या काट उतरून बाया कोकणात आल्या. पंधराला 4, 3 बॉल आणि 34ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. हा बॉल देखील फटका फसला. आणखीन एक झेल बनू शकतो. डबल विकेट हॅट्रिक होती, इथे झेल निसटलाय. जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती आणि अशा परिस्थितीमध्ये झेल निसटत असताना आपण पाहत आहोत. डीजे तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. खोला टाकलेला बॉल थेट जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. सामना इथे जिंकला. एका मोठ्या फरकाने मॅच जिंकत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात हा सामना इथे जिंकत असताना
साई सचिन 11 या टीमने ही मॅच इथे जिंकली आहे. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा की तुला कंगावर घेईन, तुला चालत येईन, तुला कंगावर घेईन, तुला चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण देतो आहोत. राजू दगडे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने 12 बॉल आणि 33 धावांची खेळी साकारली. चला मी लक्षवेधन या मॅच मध्ये लक्ष वेधूयात आपण. ते अर्थातच श्रीजी संघ. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, फिल्डिंग सजवा.